नमस्कार, मी अविनाश चिलेकर. पीसीबी टुडे मध्ये आपलं स्वागत आहे. पीसीबी कट्टामध्ये आपण पिंपरी चिंचवड महापालिका निवडणुकीबद्दल चर्चा करतोय. आता माझ्यासोबत आहेत सुनीलजी गव्हाणे. सुनीलजी, आपलं स्वागत आहे. नमस्ते. युवा नेते सुनीलजी गव्हाणे हे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या विद्यार्थी संघटनेचे राज्याचे अध्यक्ष आहेत आणि पिंपरी चिंचवडच्या इलेक्शन कोर कमिटीमध्ये ते सदस्य आहेत. त्यांनी आता राष्ट्रवादी काँग्रेस दोनही एकत्र लढणार त्या संदर्भामध्ये सुरुवातीपासूनच्या सर्व बैठकांना उपस्थिती होती. त्यांचा त्या वाटाघाटीमध्ये सहभाग होता. शहरातली परिस्थिती काय आहे, याशिवाय राज्यामध्ये परिस्थिती काय आहे, याच्याबद्दल आपण त्यांच्याशी चर्चा करणार आहोत. सुनीलजी, मला सांगा, तुम्ही राज्यामध्ये फिरलात, राज्यामध्ये महापालिका निवडणुकीच्या निमित्ताने नेमका तुमचा पक्ष आहे कुठे? नाही, महानगरपालिकेच्या निवडणुका जेव्हा जाहीर झाल्या त्याच्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची ही भूमिका होती की कोणत्याही परिस्थितीमध्ये भारतीय जनता पक्षाला या निवडणुकांमध्ये फायदा होता कामा नये. कारण आमच्यासाठी नंबर 1चा शत्रू कोण असेल, राजकीय शत्रू, तर तो भारतीय जनता पक्ष आहे. आणि या नंबर 1च्या शत्रूला जर नामोहरम करायचं असेल तर ज्या ज्या ठिकाणी ज्या ज्या भूमिका घ्याव्या लागतील त्या आपल्याला घ्याव्या लागतील. त्या अनुषंगाने राज्यभरामध्ये निवडणुकीच्या राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी सामोरे गेलेली आहे. अच्छा, मग राज्यामध्ये पिंपरी चिंचवडमध्ये काय परिस्थिती आहे? पिंपरी चिंचवडमध्ये युती आहे ना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार दोन्ही पक्ष एकत्र निवडणूक लढतात. काही 2-3 ठिकाणी मला वाटतं मैत्रीपूर्ण लढती आहेत. असं नेमका परिस्थिती काय? नाही, भूमिका हीच होती की पिंपरी चिंचवड शहर असेल किंवा पुणे शहर असेल, ही दोन्ही शहरं मुळात जी विकसित झाली ती काँग्रेसी विचारसरणीच्या नेतृत्वामुळे विकसित झालेली शहर आहेत. सुरुवातीला यशवंतराव चव्हाण साहेब असतील किंवा अण्णासाहेब मगर पाटील साहेब असतील, या लोकांनी या शहराची पायाभरणी केली. या शहराला पुढे विकासाच्या वाटेवर कोण घेऊन गेला असेल तर ते आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेब या शहराला विकासाच्या वाटेवर घेऊन गेले. तेव्हा ते मुख्यमंत्री होते. यशवंतराव चव्हाण साहेबांनंतर, अण्णासाहेब मगर साहेबांनंतर या शहराची धुरा पवार साहेबांनी समर्थपणे पेलली, पुढे नेली. आणि नंतरच्या काळामध्ये पवार साहेब जेव्हा राष्ट्रीय राजकारणात गेले त्यानंतर पवार साहेबांच्या मार्गदर्शनाखाली आदरणीय अजितदादांनी या शहराची जबाबदारी आपल्या खांद्यावर गेली आणि तिथून पुढे या शहराचा विकास जो आहे तो अविरतपणे सुरू राहिला. मात्र एक गोष्ट अशी लक्षात आली की 2017ला ज्यावेळेस या महानगरपालिकेमध्ये सत्तांतर झालं आणि भारतीय जनता पक्षाची सत्ता आली, त्यानंतर या शहराला केवळ आणि केवळ ओरबडण्याचं काम भारतीय जनता पक्ष आणि त्यांच्या इथल्या आमदारांनी केलेलं आहे. आणि हे कुठंतरी आमच्यासारख्या कार्यकर्त्याला सुद्धा पाहवत नव्हतं. आणि म्हणून आमच्यासारख्या कार्यकर्त्याची भूमिका होती की जरी राज्यामध्ये आपण वेगळे असू तरी या शहराला तळहाताच्या फोडाप्रमाणे आदरणीय पवार साहेबांनी जपलेलं आहे. आदरणीय पवार साहेबांनी या शहरासाठी एक स्वप्न बघितलं होतं आणि त्या स्वप्नासाठी अविरत कष्ट घेतले होते. तेच कष्ट पुढे आदरणीय अजितदादांनी साहेबांच्या मार्गदर्शनाखाली घेतले. आणि मग या शहराची वाताहत जर भारतीय जनता पक्ष किंवा त्यांच्या इथल्या कार्यकर्त्यांमुळे होत असेल तर मग हे शहर वाचवलं पाहिजे. आणि म्हणून दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष जर एकत्र आले तर भारतीय जनता पक्षाच्या तावडीतून या पक्षाला सोडवता येईल आणि पुन्हा एकदा या शहराला सोडवता येईल आणि या शहराला विकासाच्या वाटेवर नेता येईल. आणि म्हणून राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार आणि राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजितदादा या दोन्ही पक्षांनी एकत्रितपणे निवडणुकीला सामोरे जावं अशी आमच्या सारख्या कार्यकर्त्यांची भूमिका होती. आणि या भूमिकेतूनच माझ्यासारख्या असंख्य कार्यकर्त्यांनी पक्षाच्या नेतृत्वाला मागणी केली. अच्छा, एकत्र की बाबा आम्ही या शहरामध्ये राहतोय, दोन्ही ताकद एकत्र आली तर त्याचा फरक पडतो. 100% दोन्ही ताकद एकत्र आल्या तर याचा फायदा होईल. आम्ही या शहरामध्ये राहतोय. माझे वडील दुसऱ्या एका गावामधून या शहरामध्ये कामाला आले. ते या शहरामध्ये कामाला का आले? कारण इकडे त्यांच्या हाताला रोजीरोटी होती. ती रोजीरोटी या शहरामध्ये कमवण्यासाठी या शहरामध्ये कित्येक मोठी लोकसंख्या आहे. आज मिनी इंडिया या शहराला म्हटलं जातं. बरोबर. एवढी लोक बाहेरून का या शहरामध्ये आली? तर या शहरामध्ये पोटा पाण्याचा प्रश्न सुटत होता. पण तो का सुटत होता? तर आदरणीय पवार साहेब असतील, त्याच्या अगोदर काँग्रेस विचारसरणीचे लोक असतील, त्या लोकांनी हे शहर घडवलं, बनवलं, कंपन्या आणल्या, इथं विकास केला. अजितदादांनी या शहरामध्ये लक्ष घातलं. स्मार्ट सिटी म्हणून एकेकाळीची बेस्ट सिटी पुरस्कार या शहराला मिळाला. बरोबर. तो कोणामुळे मिळाला? अजितदादांच्या काळात मिळाला. पण ह्या बेस्ट सिटीची वेस्ट सिटी करण्याचं काम कोणी केलं असेल तर ते भारतीय जनता पक्ष आणि इथल्या जे आमदार आहेत, भोसरीचे महेशदादा असतील, नाहीतर चिंचवडचे आत्ताचे आमदार असतील, या दोघांनी मिळून या शहराची पूर्णतः वाट लावली. कशा अर्थाने वेस्ट सिटी केली मला नेमकं लक्षात अहो, वेस्ट सिटी तुम्ही पहा की महानगरपालिकेला आता बेस्ट सिटी नंतर कुठला पुरस्कार मिळाला का? तर मिळाला नाही. आज आपण चौकात गेलो तर कचऱ्याचे ढीग आहेत, जिकडे जावं तिकडे कचऱ्याचे ढीग आहेत. आज सर्वसामान्य माणूस रस्त्यावरून चालू शकत नाही.
एखादा टू व्हीलरवर माणूस प्रवास करत असेल तर त्याच्या यातना त्याला माहिती आहे की टू व्हीलरवर सुद्धा या शहरामध्ये कुठला माणूस प्रवास करू शकत नाही. एवढी प्रचंड धूर या शहरामध्ये प्रदूषणाचं काम केलं. मग रस्ते स्वच्छ तुम्हाला करायला नकोत का? रस्ते स्वच्छतेसाठी मध्यंतरी त्यांनी एक निविदा काढली, त्याच्यामध्ये किती मोठा भ्रष्टाचार झाला. रस्ते साफसफाईमध्ये आपल्याच चॅनलने या ठिकाणी त्याच्यावर चर्चा केली होती. ती निविदा परत पुढे ढकलली, परत 1 वर्षांनी परत आणली. या सगळ्या गोष्टी याच कालावधीमध्ये झाल्या. तर या शहरामध्ये जागोजागी कचऱ्याचे ढीग असतील, प्रदूषणाचा प्रश्न असेल, ट्रॅफिकचा प्रश्न असेल. किती मोठा ट्रॅफिकचा प्रश्न आहे आज. म्हणजे या शहराची पायाभरणी होत असताना जशा मोठ्या मोठ्या कंपन्या या ठिकाणी आल्या, त्या कंपन्या या शहरामध्ये आणण्यात खऱ्या अर्थाने कोणाचा वाटा असेल तर तो आदरणीय पवार साहेबांचा आहे. हे सगळंच मान्य करतील, अगदी भाजपचे लोक सुद्धा मान्य करतील. त्याच्याबद्दल दुमत असण्याचं कारण नाही. या शहरालाच लागून असलेली चाकण MIDC असेल, या शहराला लागून असलेली हिंजवडी सारखा IT पार्क, या 2 IT पार्कमुळे असेल किंवा चाकण MIDC मुळे असेल, या शहराची भरभराट झाली. कारण लोक कामाला तिकडे जातात, पण राहिलं लोक पिंपरी चिंचवड. मात्र आज परिस्थिती काय आहे की हिंजवडीची ट्रॅफिक कोंडी एवढी झाली की मध्यंतरी वर्तमानपत्रामध्ये बातम्या आल्या की हिंजवडीच्या कंपन्या हिंजवडी सोडून बाहेर ठिकाणी शिफ्ट झाल्या. मग तुम्हाला शहराचा विकास करताना पुढचे 25 वर्ष बघून शहराचा विकास केला पाहिजे. ही दृष्टी इथल्या नेत्यांमध्ये नाहीये. भारतीय जनता पक्षाच्या नेतृत्वाने शहराची धुरा इथल्या आमदारांवर दिली, पण त्या आमदारांना दृष्टी आहे का? त्या आमदारांची दृष्टी फक्त माझे कार्यकर्ते, माझा परिवार, माझे टेंडर, माझे पैसे याच्यातच अडकलेली आहे. शहराच्या विकासाच्या दृष्टीची पुढच्या 25 वर्ष पाहिजे, ती दृष्टीची क्षमता जर इथल्या नेतृत्वामध्ये नसेल, नाही त्यांच्याकडे व्हिजनच नसेल, तर मग हे शहर इथल्या लोकांच्या मुळे जर वाताहत शहराची होत असेल तर आमच्यासारख्या लोकांना, ज्यांचे आई वडील कामाच्या निमित्ताने या शहरात आले, आमचा जन्म या शहरात झालाय, आम्ही या शहरात वाढलोय, आणि आमच्या समोर जर शहराची वाताहत होत असेल तर यांना थांबवण्यासाठी आम्ही आमच्या पक्षाच्या नेत्यांना विनंती केली की थोडेसे राजकीय विचार बाजूला ठेवून या शहरासाठी, या शहराच्या विकासासाठी, या शहराच्या भवितव्यासाठी दोन्ही राष्ट्रवादीने एकत्र आलं पाहिजे. ही भूमिका मांडणारा सुरुवातीच्या काळातला सुनील गव्हाणे. अच्छा. आणि मग ही भूमिका जेव्हा आम्ही पक्षासमोर मांडली, त्याच्यानंतर पक्षाने आम्हाला सांगितलं की तुम्ही स्थानिक पातळीवर विचार करा, चर्चा करा, आणि सगळ्या गोष्टी जुळत असतील तर मग आम्ही भूमिका घेऊ. तुम्ही किती जागा लढवता आता बरोबर युतीमध्ये? आता पिंपरी चिंचवड शहरामध्ये 18 जागा आपण या ठिकाणी घेतलेल्या आहेत, आणि पुणे शहरामध्ये जवळपास 40-45 जागा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाच्या कार्यकर्त्यांमध्ये. मैत्रीपूर्ण मध्ये या ठिकाणी आम्ही 2 ठिकाणी पॅनल मध्ये लढतोय. एक 9 नंबरचा आणि एक 20 नंबरचा, या 2 प्रभागामध्ये मैत्रीपूर्ण लढत आहे. पण मग आगे ना आम्हाला तुम्हाला तेच सांगायचं की दादा जरी असतील, जेव्हा या वाटाघाटी होत होत्या की अशा ठिकाणी अडचणी आल्या. आता 9 मध्ये आणि 20 मध्ये अडचण आली की आम्हालाही वाटत होतं की आमच्या लोकांनी निवडणूक लढावी, त्यांच्याही लोकांना वाटत होतं की त्यांच्या लोकांनी निवडणूक लढावी. पण मग आता त्या ठिकाणी कदाचित आम्हाला नुकसान होऊ शकतं, पण मग तेवढ्या छोट्याशा नुकसानाच्या बदल्यात शहराची वाताहत होऊन द्यायची हे आम्ही ठरवलं नाही. पण हे लोकांना कळालं नाही की तुम्ही घड्याळच्या चिन्हावर लढणार होते ना, तर तुतारीच्या चिन्हावरच. नाही, असं नाहीये की फॉर्म्युला असा ठरला होता की ज्या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे उमेदवार जास्त असतील किंवा ताकदीचे असतील, तिथे जर 3 ताकदीचे तुतारीचे उमेदवार ताकदीचे असतील आणि 1 घड्याळाचा असेल तर 4हीचा पॅनल आपण तुतारीचा, कारण मतदारालाही ते सोपं जातं मतदान करायला. ज्या ठिकाणी 3 घड्याळाचे असतील त्या ठिकाणी आपण 4ही घड्याळावर लढू. अच्छा. ज्या ठिकाणी 2 असतील तिथं 2 घड्याळ आणि 2 तुतारी. इथे काय 9 आणि 20 मध्ये काय परिस्थिती? 9 आणि 20 मध्ये अशी परिस्थिती झाली की आमच्याकडे ताकदीची माणसं होती. आमची इच्छा होती की ह्या लोकांनी निवडणुका लढल्या पाहिजे, आणि समोरच्या पक्षाकडे म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीकडे पण घड्याळाकडे कॉम्प्रोमाइज झालं नाही तुमचं थोडक्यात. हा, तिथं कॉम्प्रोमाइज झालं नाही. आमच्याही लोकांच्या भावभावना आम्हाला समजून घ्यायच्या होत्या, त्यांच्याही समजून घ्यायच्या होत्या. म्हणलं चला ठीक आहे ना, आपण तिथं मैत्री पूर्ण करू. पण ओव्हरऑल शहराचा विचार करताना या छोट्या गोष्टीकडे लक्ष देऊन तेवढ्यासाठी युती तोडणं किंवा तेवढ्यासाठी आघाडी तोडणं हे काय आम्हाला योग्य वाटलं नाही, आणि शहराच्या विकासासाठी आम्ही तिथं मैत्री पूर्ण केली. पण इतर ठिकाणी आम्ही भारतीय जनता पक्ष हाच आमचा मुख्य लक्ष आहे. काल अजित पवारांनी इथं दौरा केला. अजित पवारांनी अगदी सकाळी मला वाटतं 7-8 वाजेपासून ते बैठका घेतल्या कलासागर हॉटेलमध्ये. हिंदू, आपल्या मुस्लिमांच्या बैठका, उद्योजकांच्या, ज्येष्ठ नागरिकांच्या, नंतर ते ख्रिश्चन समाजाच्या अशा बैठक घेतल्या, आणि नंतर 4-5 सभा घेतल्या. मला वाटतं 4 का 5 सभा झाल्या त्यांच्या टोटल. ते सभांमधून भाजपवरती तुफान भ्रष्टाचाराचे आरोप केले, प्रामुख्याने इथल्या लोकप्रतिनिधीबद्दल, आमदारांबद्दल आरोप केले. तुमचे लोक या विषयावर काय बोलत नाही? नाही, आता रोहित पवार एका सभेमध्ये मी पाहिले, ते पण बोलतायत कडकपणे, परंतु भ्रष्टाचाराचे आरोप जे अजित पवारांनी केलेले ते आरोप लोकांना भावले.
की 70 लाखाचा उड्डाण पूल 7 कोटीला कसा काय तो आचारी पूल लोखंडी पूल म्हणजे चितलबाग. 40,000 कोटींचं झालं काय याच्यावरती अजून पण भाजपकडून उत्तर येत नाही. तुमचे लोक असा मुद्देसूद प्रचार का नाही करत अजून? नाही, याच्यामध्ये दोन गोष्टी आहे की राज्यभरामध्ये महानगरपालिकेच्या निवडणुका सुरू आहेत आणि या ठिकाणी स्थानिक कोर कमिटी असेल, त्याच्यामध्ये मी असेल किंवा बाकीचे पदाधिकारी आमचे आहेत. राज्याच्या पातळीवरून आदरणीय अमोलदादा कोल्हे आणि आदरणीय रोहितदादा पवार यांना निरीक्षक म्हणून या ठिकाणी नेमलेलं आहे आणि निवडणुकीच्या कोर कमिटीचे ते आमचे प्रमुख आहेत. तर राज्यभरातल्या निवडणुका चालू असल्यामुळे काही ठिकाणी सुरुवातीचा काळ तिकडे गेला, पण कालपासून रोहितदादा पवार यांनी पिंपरी चिंचवडमध्ये लक्ष घालायला सुरुवात केली. काल त्यांची 2-3 सभेमध्ये भाषणही झाली, त्याच्यामध्ये त्यांनी या सगळ्या गोष्टींचा उल्लेख केला. अजून पुढच्या 12 तारीख असेल, 13 तारीख असेल, उद्यापासून अमोलदादाही या ठिकाणी येतील. अमोलदादांकडे पुण्याची पण जबाबदारी आहे, त्याच्यामुळे थोडंसं होत असेल. पण असं नाही की आमची लोक बोलत नाही. आता आमच्यासारखा कार्यकर्ता देखील बोलतोच आहे ना. मगाशी तुम्ही उल्लेख केला की 70 लाखचा पूल 7 कोटीचा झाला, तर हा झालाच ना. आणि हे काय आम्ही बोलत नाही, म्हणजे ज्या वेळेस महेश लांडगे हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात होते त्यावेळेस भारतीय जनता पक्ष पण हा आरोप करत होता. अच्छा, हे विशेष आहे. भाजप आरोप करत होता. भारतीय जनता लोकांना माहिती नाही बरं का, हे मुख्य आरोप हा भारतीय जनता पक्षाचा आहे. अच्छा, मुळात 70 लाखाचा पादचारी पूल 7 कोटीवर गेला हे जेव्हा भारतीय जनता पक्षाला कळालं आणि भारतीय जनता पक्षाची 2014 मध्ये या देशामध्ये सत्ता आली, ती सत्ता आल्यानंतर जेव्हा देवेंद्र फडणवीस साहेबांना ही गोष्ट कळाली की बाबा 70 लाखाचा पूल पिंपरी चिंचवडमध्ये 7 कोटीला गेलाय, तेव्हा देवेंद्र फडणवीस साहेबांनी याच्यामध्ये लक्ष घातलं आणि मुळात आमदार महेश लांडगे यांचा भाजप प्रवेश हा तो पूल कारणीभूत आहे. त्या पुलामुळे तो पूल हा कारणीभूत आहे की ते भारतीय जनता पक्षात आहे. अरे बाप, मुळात ही सगळी लोक जी आहे यांना दादांची कार्यपद्धती आवडत नव्हती. राजकारण करायचं, राजकारणाच्या माध्यमातून भ्रष्टाचार करायचा, राजकारणाच्या माध्यमातून रिंग करायची, पैसे कमवायचे आणि कुठंतरी विकासाची दृष्टी नाही, शहराकडे बघण्याची आत्मीयता नाही आणि हे दादांना आवडत नव्हतं. कोणत्या दादांना? अजितदादांना आवडत नव्हतं. आणि मग अजितदादांना आवडत नाही, वारंवार दादांनी बोलले, रागावले, खटके उडाले आणि मग या सगळ्यातून पण पळ काढायचा होता. बरोबर. या दोन्ही गोष्टी जुळून आल्या. राज्यात सत्ता होती, राज्यातही सत्ता होती, वरूनही दबाव होता, इकडेही जमत नव्हतं, इकडे यांच्या दादांसोबत राहिले तर आपल्याला काही करताच येणार नाही. त्याच्यामुळे ह्या लोकांनी भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश केला आणि आज परिस्थिती अशी आहे की भारतीय जनता पक्षाचं राज्याच्या नेतृत्वाबद्दल आमची टीकाच नाहीये. पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या निमित्ताने त्यांच्या राज्याच्या नेतृत्वाबद्दल आम्हाला आरोपच करायचा नाही, आम्ही केलाच नाही, ना दादांनी केला. पण ज्यांच्या हातामध्ये तुम्ही सूत्र दिली यांना आम्ही चांगलं ओळखतोय ना. तर हे माहित नव्हतं मला, 70 लाखाचा पूल 7 कोटीचा हा भाजपने टीका केली होती. हेच मूळ कारण त्यांचं भाजपमध्ये जायचं. अच्छा, पण त्याच्यानंतर उत्तर काय? देवेंद्र फडणवीस साहेबांना सुद्धा कदाचित असं वाटलं असेल की बाबा ह्या लोकांना आपण रोखू शकतो, आपल्याला घेऊन रोखू. पण आज तेही हतबलेत, त्यांनाही कळतंय की आपण ज्या लोकांच्या हातामध्ये या ठिकाणी पिंपरी चिंचवड चालवायला दिली, मग ते चिंचवडचं नेतृत्व असू, भोसरीचं नेतृत्व असू किंवा कुठलेही असू, तर ह्या लोकांनी या शहरामध्ये काहीच केलं नाही. उलट त्यांचा जो पहिला गाडा आहे तोच चालू राहिला. अच्छा, ही खरी वस्तुस्थिती आहे आणि विकासाची दृष्टी नसलेल्या लोकांकडे या शहराची सत्ता गेल्यामुळे या शहराची गेल्या 5-7 वर्षामध्ये वाताहत झाली. आदरणीय अजितदादांच्या हातामध्ये जेव्हा हे शहर होतं त्यावेळेस हे शहर ह्या पिंपरी चिंचवडच्या लोकांनी पाहिलेलं आहे. अजितदादांची काम करण्याची पद्धत पाहिलेली. सरळ असेल तर सरळच काम करायचं, अजिबात वाकडे तिकडे करायचं नाही, हा दादांचा खाक्या होता. आणि ह्या दादांच्या कामाला किंवा स्वभावाला ह्या लोकांना तो स्वभाव नको आता, म्हणून ही भारतीय जनता पक्षात पळालेली लोक आहेत. का नको होता? पैसे कमवायचेत ना, राजकारणाच्या माध्यमातून जे उभं करायचंय त्याच्यासाठी आहे. दादांचं म्हणणं होतं तुम्ही सरळ काम करा, जे ते लोकांच्या हिताचं करा, विकासाची दृष्टी ठेवा. आम्हाला यांना विकासाची दृष्टी नको होती, लोकांचं काम करायचं नव्हतं, स्वतःचे कार्यकर्ते पोसायचे होते, स्वतःची घरं भरायची होती. आणि मग या सगळ्यातून कुठंतरी सामाजिक बांधिलकी, समाजाचा विकास हे सोडून आत्मकेंद्रीय राजकारण, अच्छा, माझं राजकारण, माझा विकास, माझे पद, माझी प्रतिष्ठा, याच्यामध्ये जेव्हा एखादा राजकीय कार्यकर्ता अडकतो तेव्हा ही परिस्थिती होती, ती परिस्थिती झालेली आहे.
त्याच्यामुळे या शहराची वाताहत झाली. अवघड आहे. सुनीलजी, एकूण ओव्हरऑल जे सांगतात पिंपरी चिंचवड शहराच्या राजकारणाबद्दल आणि त्या हा तुम्ही जे गंभीर काही मुद्दे सांगितलेले आहेत, यापूर्वीचे जे घडून गेलेले मुद्दे आहेत, ज्या पुलाभोवती संपूर्ण शहराचं राजकारण, आता काल अजित पवारांनी जो आरोप केला 70 लाखाचा पादचारी पूल 7 कोटींना, आता सुनीलनी त्या बाबतचं नेमकं गूढ काय ते सगळं उलगडून दाखवलेलं आहे की तो पूलच मुळात महेश लांडगे यांचा भाजप प्रवेशाला कारणीभूत ठरलेला आहे. हे फार मोठं रहस्य सांगितलं तुम्ही. मुळात तुम्ही जर पिंपरी चिंचवडच्या राजकीय नेत्यांमध्ये चर्चा केली तर असं सर्रास बोललं जातं की अरे ते पुलामुळेच प्रवेश झाला, असं मोठे नेते म्हणतात. मी तर छोटा कार्यकर्ता आहे, मी काय मोठ्या नेत्यांनी बोललेलं ऐकलेलं आहे फक्त. मी तर तुम्हाला सांगतो. अजित पवारांनी आणखीन काही आरोप केले भाजपविषयी, त्याच्यामध्ये तथ्य आहे का? 100% अजितदादांनी केलेल्या सगळ्या आरोपांमध्ये तथ्य आहे. तथ्य नसतं तर यांनी त्याला प्रत्युत्तरादाखल उत्तर दिलं असतं. तसं झालं का? नाही, झालं नाही. तुम्ही बघा की 2017च्या अगोदर JNNURM आदरणीय पवार साहेब राज्यामध्ये केंद्रामध्ये मंत्री होते, साहेबांच्या मार्गदर्शनाखाली JNNURMच्या माध्यमातून हजारो कोटी रुपयाचा निधी या शहराला मिळाला आणि त्याच्यातून जी विकास कामं झाली तीच विकास कामं आहेत. बरोबर. त्यांनी 2017 नंतर स्मार्ट सिटी आणली. काय स्मार्ट सिटीची अवस्था आहे त्यांनी सांगावं ना, यादी द्यावी की स्मार्ट सिटीच्या माध्यमातून आम्ही अमुक 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 कामं केली, स्मार्ट सिटीच्या माध्यमातून एवढा एवढा निधी आला, स्मार्ट सिटीच्या माध्यमातून आलेला निधी आणि JNNURMच्या माध्यमातून आलेला निधी याचं कम्पॅरिझन करा. आदरणीय पवार साहेब केंद्रात असल्यामुळे आणि अजितदादा या ठिकाणी शहरात लक्ष घालत असल्यामुळे शहराचा विकास झाला, एवढे पैसे शहराला केंद्राकडून मिळाले. त्याच्यानंतर यांच्याकडे काहीच झालं नाही. स्मार्ट सिटीच्या नावाखाली वेगवेगळे प्रोजेक्ट काढले, सगळे प्रोजेक्ट बंद पडले. आज महानगरपालिकेला कर्ज काढायची वेळ आली, फुटपाथला तुम्ही हजार कोटी रुपये खर्च करायला निघाले, तर मग कसल्या प्रकारचा विकास आहे? जेवढं याच्यामध्ये खोल जाल ना तितका पाय खोलात जातोय. आणखी इतका काळ झालेला आहे. म्हणजे सुनील आता हे 2-3 प्रकरणाचा फक्त उल्लेख केला. खरं तर करप्शनची प्रकरणं प्रचंड मोठ्या प्रमाणावरती आहेत आणि ती 17 ते 22 पासून हे आतापर्यंत प्रशासकीय राजवटीमध्ये ह्या 9 वर्षाच्या कालावधीचा अजित पवार हिशोब मागतायत. पण आज जवळपास मला वाटतं 10 दिवस झाले अजित पवार बोलले प्रेस कॉन्फरन्समध्ये, तो विषय खुल्ला केला. 60,000 कोटी 9 वर्षाचा हिशोब आहे, त्याच्यामध्ये 20,000 कोटी रुपये तुमचे पगार पाण्यावरती गेले. 40,000 कोटीची केलेली कामं सांगा. हा अत्यंत साधा सरळ सोपा प्रश्न आहे, पण त्या प्रश्नावरती भाजपचा एकही नेता समर्पक उत्तर देऊ शकत नाही. उलट सांगतात अजित पवारांची प्रॉपर्टी किती आहे, अजित पवारांनी 70,000 कोटींचा घोटाळा, सिंचन घोटाळा केला, त्यांच्या मुलांनी 800 कोटीचा घोटाळा केला. मूळ प्रश्न असा आहे की जे अजित पवारांनी केलेले आरोप आहेत त्याचं काय? 70 कोटीचा पूल 7 कोटीला, 70 लाखाचा पूल 7 कोटीला गेला, त्याचं उत्तर द्या. या शहरामध्ये जे CC कॅमेरे 9,500 बसवले, त्याच्यासाठी खर्च केलेला 600 कोटी रुपये पाण्यात गेले, त्याचं उत्तर द्या. अंडरग्राऊंड केबलिंग केलं 700 किलोमीटरचं, त्याचं 200 किलोमीटर बंद पडलं, निकृष्ट काम, 400 कोटी पाण्यात गेलं, त्याचं उत्तर द्या. लर्निंगचा प्रोजेक्ट राबवला 42 कोटी रुपये 123 शाळांमधून, तो सगळा फेल गेला, त्याचं उत्तर द्या. सिमेंट रस्त्यावरती केलेला खर्च तो फेल गेला, त्याचं उत्तर द्या. पवना, इंद्रायणी, मुळा या 3ही नद्यांचं प्रचंड मोठ्या प्रमाणावरती प्रदूषण झालं, कारण का या शहरामध्ये जे STP एका राजकीय कार्यकर्त्याच्या, आमदारांच्या PA कंपनीला चालवायला दिलेत. ते प्रत्यक्ष चालू नसतात, ते थेट सांडपाणी नदीत मिसळतं, म्हणून नद्यांचं प्रदूषण झालं. त्याच्यावरती खुलासा करा. पण या सगळ्या गोष्टींचे कुठे उत्तर मिळत नाहीत. आज सुनील गव्हाणे यांनी अत्यंत परखड भाषेमध्ये, परखड शब्दामध्ये ते सगळं सांगितलेलं आहे. मला वाटतं हा निवडणूक प्रचाराचा पुढचा मुद्दा हा कायमच राहील. नाही, त्याच्यामध्ये एक गोष्ट अशी आहे, तुम्ही बघा की आम्ही आरोप करतोय असं नाहीये. मुळात हिशोब विचारण्याचा आम्हाला हक्क आहे. बरोबर आहे. अजितदादा असतील किंवा आम्ही सगळे कार्यकर्ते असतील, तुम्ही 5 वर्ष सत्ता केलेली आहे, 2017 पासून 2022 पर्यंत असेल, 5 वर्ष भारतीय जनता पक्षाने या शहरामध्ये सत्ता राबवली. मग हिशोब विचारण्याचा आम्हाला अधिकार आहे, हिशोब देण्याची तुमची जबाबदारी. तुम्ही ती जबाबदारी का झटकता? ही पहिली गोष्ट आहे. आणि मी जसं सांगितलं तसं या पिंपरी चिंचवड मधल्या भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांना त्यांच्या राज्यातलेच नेते वैतागलेले नाहीयेत,
तर शहरातले नेते सुद्धा वैतागलेले आहेत. तुम्ही जर 5 वर्षामध्ये बघत असाल तर यांच्या एक नगरसेविका होत्या सुजाताताई पलांडे, हो हो यांनी पाण्यासाठी शोले स्टाईल आंदोलन केलं होतं, तुम्हाला आठवत असेल. ते येणार आहेत आता. त्यांना तुम्ही विचारा की तुम्ही केलं होतं का नाही. मग तुम्ही भारतीय जनता पक्षाच्याच नेत्या होत्या ना, पण ह्या नेतृत्वाला त्या सुद्धा वैतागलेल्या होत्या. किंवा तुम्ही आपले वाघेरे पिंपरीचे संजोग वगैरे नाही संदीप वगैरे भारतीय जनता पक्षाचे नगरसेवक होते. त्यांनी सांगितलं की नदी पुनरुज्जीवन प्रकल्पाची जी निविदा आहे त्याचा फेरविचार करा आणि परत निविदा राबवा, याच्यामध्ये भ्रष्टाचार झालेला आहे. ते भारतीय जनता पक्षाचे नगरसेवक होते त्यावेळेस. नाही दुसरं विधानसभेमध्ये शंकर जगताप भाजपचे आमदार, शंकर जगताप विधान परिषदेमध्ये अमित गोरखे भाजपचे आमदार, उमा खापरे भाजपचे आमदार, त्यांनी सांगितलं होतं विकास आराखड्यामध्ये प्रचंड मोठा फ्रॉड आहे, तो रद्द करा. भाजपचेच लोक मागणी. मग मी तुम्हाला ते सांगतोय की भारतीय जनता पक्षाचं राज्याचं नेतृत्व आणि भारतीय जनता पक्षाचे पिंपरी चिंचवड शहरातील कार्यकर्ते दोघेही भारतीय जनता पक्षाची दोरी या शहराचे ज्यांनी चालवायला ज्यांच्या हातात दोरी दिली, दोन्ही आमदार असतील किंवा इथले स्थानिक नेते असतील, या सगळ्यांनी शहराची वाताहत केली. आमच्याकडे आमच्या शहराचे अध्यक्ष तुषार कामटे ते भारतीय जनता पक्षाचे नगरसेवक होते. त्यांनी फार इंटरेस्टिंग उदाहरण केलं भारतीय होतं. जनता पक्षाचे नगरसेवक झाल्यानंतर त्यांच्या लक्षात आलं की अरे इथं तर सगळा वेगळाच कारभार आहे, शहराचा विकास सोडून फक्त टक्केवारीचं काम चालू. त्यांनी भारतीय जनता पक्षामध्ये असताना टक्केवारीच्या विरोधात आंदोलन केलं. 2 किलोमीटरचा फुटपाथला 36 कोटी रुपये त्याचं प्रति आंदोलन किलोमीटर. त्यांनी केलं. किंवा तुम्ही आता मगाशी म्हणले वाघेरे साहेब भारतीय जनता पक्षाचे नगरसेवक होते, त्यांनी त्यांच्या पक्षाच्या विरोधात आंदोलन केलं. सुजाताताई पलांडे भारतीय जनता पक्षाच्या नगरसेवक होत्या, त्यांनी सुद्धा आंदोलन केलं. म्हणजे हे लोक जी आहेत ही शेवटी वैतागली. त्याच्यामुळे ते वाघेरे साहेबांचा आणि तुषार कामटे साहेबांनी तर त्या तुषार कामटेंनी विचार केला की बाबा यांच्या भ्रष्टाचाराच्या दलदलीत कशाला आपण जायचं, आपल्याला जर विकासाची दृष्टी आहे तर आपण विकासाची दृष्टी असलेल्या पक्षामध्ये जाऊ. म्हणून ही ते पक्षात त्याची गेले. खरी पार्श्वभूमी आहे. यांच्या स्टँडिंग कमिटीचा अध्यक्ष, हो स्टँडिंग कमिटीच्या अध्यक्षाला लाच घेताना पकडले. 8 लाख. म्हणजे आपल्याला नागरिक म्हणून पण शरम आम्हाला आमच्या सारख्याला वाटते. अहो तुम्ही जर आज एवढे त्याच्या कोटी उत्तर काहीच येत नाही हो. महानगरपालिका चालवता, नाही सुनील उत्तर काहीच येत नाही ना. उत्तर कसं येईल ना, जर जो मुळातच त्याच्यामध्ये बरबटलेला आहे तो उत्तर देऊ शकत नाही. जो चुकलेला आहे तो उत्तर काय देणार. उत्तर कधी देऊ शकतो माणूस की नाही मी खरा आहे, मी सच्चा आहे, त्यावेळेस माणूस पुढे येऊन उत्तर देऊ शकेल. पण तशी परिस्थिती आज नाही. यांच्या स्टँडिंग कमिटीच्या अध्यक्षाला लाच घेताना पकडलं. आज शहराच्या पाणी पुरवठ्यासाठी आमच्या प्रभागामध्ये मायाताई बारणे त्या भारतीय जनता पक्षामध्ये निवडणूक लढल्या. त्यानंतरच्या काळामध्ये अक्षरशः भारतीय जनता पक्षाला वैतागल्या, इथल्या नेतृत्वाला वैतागल्या. त्यांनी आंदोलनं केली आणि अधिकृत बांधकाम आणि वारेमा बिल्डरला पाहिजे तशा पद्धतीने सुविधा दिल्या म्हणून भारतीय जनता पक्षाचे नगरसेवक असताना त्यांनी आंदोलन केलेलं आहे. अच्छा. पाण्याच्या संदर्भामध्ये भारतीय जनता पक्षाच्या 4 मी ज्यांची नावं घेतली या सगळ्या नगरसेवकांनी आंदोलन केलं. 24 तास पाणी पुरवठा देऊ असं यांनी 2017ला सांगितलं होतं. अजून दिवसात अजून काय दिवसाआड पाणी पुरवठा. या शहरामधल्या महिलांना किती त्रास होतोय याचं काय देणं घेणं पडलेलं नाही आमदारांना. ते म्हणतात की दादांची संपत्ती झाली, दादांची संपत्ती काल्या का भाषणात बोलले. अहो दादा राज्याचे नेते राज्यभर फिरतात आणि त्यांच्या वाडवडिलांपासून राजकारणी किंवा वाडवडिलांपासून त्या व्यवसायामध्ये पण आहेत. तुम्ही तुमचं काय होतं, तुमची संपत्ती कसं काय वाढली एवढी. 2000 तुम्ही समजा 14ला आमदार झाले असाल, 14 किंवा त्याच्या ह्याला 14ला झाले, त्याच्या अगोदरची तुमची संपत्ती ना आजची तुमची संपत्ती अहो लोकांना दिसतंय ना. तुम्ही ज्या पद्धतीने तुमचे कार्यक्रम घेताय, ज्या पद्धतीने तुम्ही इव्हेंट घेताय, ज्या पद्धतीने तुमचे सामाजिक कार्यक्रम असतील, राजकीय कार्यक्रम असतील किंवा कौटुंबिक कार्यक्रम असतील, त्याच्यातनं तुमच्या संपत्तीचं ओंगळवानं दर्शन पिंपरी चिंचवडच्या शहराला होतंय ना. दादांचा हिशोब मागणाऱ्यांनी आपला हिशोब मागितला पाहिजे ना. कोणाचा हिशोब मागावा हे तर पाहिलं पाहिजे. त्या करप्शनच्या मुद्द्यावर काहीच येत नाही राव, चर्चाच होत नाही. मला तो विशेष जेवढे आरोप केले अजून बरेच त्यांच्याकडे पोतडीभर पुरावे आहेत म्हणतात आणि ते आरोप करणार आहेत. पण ते जे केलेले आरोप आहेत गंभीर त्याच्याबद्दल भाजपचा एकही नेता, आमदार, नगरसेवक, शहराध्यक्ष कुणीच काही खुलासा करत नाही. ते भलतीकडेच गाठून येतात. खुलासा ते करू शकत नाहीत कारण या शहरामध्ये प्रचंड वाताहत या लोकांनी केलेली. गेले 5-6 वर्ष रिंग करून प्रचंड पैसे या सगळ्यामधून कमवलेले आहेत. सर्वसामान्य माणसाकडे काही पाहिलेलं नाही आणि आता हे सगळं सर्वसामान्य माणसाला माहितीये, त्यांच्या राज्याच्या नेतृत्वाला माहितीये आणि त्यांच्या पक्षातल्या नगरसेवकांना बी माहिती. त्याच्यामुळे सगळं नगरसेवकांची पण अशी अडचण आहे की नगरसेवकांना काय बोलताच येत नाही कारण त्यांच्या हातात काही नाहीच. नाहीये. एकच माणूस छडी घेतोय
आणि त्या सगळ्या नगरसेवकांना पण वाटतं की अरे आपल्या हातात काहीच नाही, आपल्या हातात ताकद नाही का काय नाही का काय नाही. त्याच्यामुळे ते वसंत बोराटे वगैरे ही मंडळी इकडे असे आली, कित्येक त्याचं लोक आहे की जे भारतीय जनता पक्षामधून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये आले, त्या भ्रष्टाचाराला ते वैतागले. ही सरळ सर्वसामान्य माणसे, विकासावर राजकारण करणारे लोक आहेत, त्यांना भारतीय जनता पक्षाचा खरा चेहरा दिसला म्हणून आज आली. खरंय. सुनील, अगदी सविस्तर सगळ्या गोष्टीवरती तू प्रकाश टाकलास, म्हणजे तुझा अनुभव पण आहे, तू अगदी तळागाळातला कार्यकर्ता आहे. जरी राज्य पातळीवरती संपूर्ण राज्य पिंजून काढतो तो विद्यार्थी संघटनेच्या माध्यमातून, आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचा अत्यंत युवा, तडफदार, अभ्यासू नेता, फरडा वक्ता, कुठलाही मुलाहिजं न ठेवता जे आहे ते सत्य मांडत राहतो. खरं तर अशा नेत्यांची गरज आहे. सुनील, तुझ्यासारखा माणूस खरं तर महापालिकेमध्ये इथं यायला पाहिजे होता, म्हणजे असं पाहिजे होतं. ठीक आहे, काय हरकत नाही, वेळ गेली नाही, तुला भरपूर अवधी आहे, कदाचित तू आमदार म्हणून पुढच्या वेळेस आमच्या समोर येशील. शुभेच्छा. तुला आमच्या खूप खूप शुभेच्छा आहेत. धन्यवाद. धन्यवाद.